गुड मॉर्निंग। आवाज में एक्साइटमेंट देख रहे हो? क्यों ना होगी भाई, आज दिवाली सेलिब्रेशन थे ऑफिस में। सो पटापट मी रेडी होऊन गेले होते ऑफिसला आणि बाय द वे रिक्षा बघताय दादांनी किती छान डेकोरेट केली होती आणि ॲज युजल आय वॉज रनिंग लेट बट फायनली मी पोचले होते ऑफिसमध्ये अँड हिअर वॉज माय आउटफिट। असा बेसिकचा मेकअप केला होता, मलाच मी खूप आवडले होते आणि ट्रेडिशनल घातले, द फोटोज द मॅन्डेटरी, थोडासा फ्लेक्स किया, ये वो किया। देन मी लागले कामाला आणि असं आमचं अजून लॉबी काही डेकोरेट नव्हते केले दिवाळीसाठी, पण आमची रूम अशी छान क्यूटच्या कॅन्डल्सनी डेकोरेट केली होती आणि कितीही रेडी झालो तरी पण काम करणेच कंपल्सरी, तो ते करायला घेतलं। 12:30चा लंच टाईम होता गाईज, 1:30 झाले होते तरी पण अजून लंचचा काहीच पत्ता नव्हता। उंदीर लिटरली माझ्या पोटामध्ये डान्स करत होते, म्हणून मी या चिप्सवरती माझं काम निभवून घेतलं आणि फायनली विथ लॉट ऑफ वेट आमचं लंच आलं होतं अँड लंच वॉज व्हेरी सिम्पल। व्हेज पुलाव होता आणि गुलाबजाम, भाई माझा तर वीक पॉईंट होते त्यामुळे मला तर ते खूप आवडले। आणि ऑफिस बेस्टीसोबत तर फ्लेक्स करणं, फोटोज काढणं, थोडी नौटंकी करणं हे तर मॅन्डेटरी होते, सो ते केलं होतं। आणि इकडे मी थोडेसे अजून माझे फोटोज काढून घेतले। ऑफिसमध्ये होते थोडी फन ॲक्टिव्हिटी, दिया पेंटिंग, रांगोळी कॉम्पिटिशन। सो इकडे मी माझी कलाकृती दाखवत होते अँड हिअर वॉज द फायनल आउटकम। एनिवेज मला रांगोळी तर काही येत नाही त्यामुळे मी तिकडे काही बघायला पण नव्हते गेले होते। सो इकडे हे झालं, त्याच्यानंतर आम्ही खूप असं एक्साइटमेंटनी वाट बघत होतो काहीतरी गिफ्ट देतील, काय देतील, बट सोनपापडी भी नाही मिली आहे गाईज मुझे। तुम्हाला काय दिलं तुमच्या कंपनीने मला नक्की सांगा। विथ व्हेरी डिसअपॉइंटमेंट मी घरी आले होते आणि घरी येऊन माझी नेहमीची कामं संपवून मी असा संपवला माझा दिवस। भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय।